दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी समचरण सरोज सांद्र नीला बोधाभो जगननीत पाणी मंडनं मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कञ्जनेत्रो सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगारू प्रथम तुमच्याकडं नाही काय की पद्धत आवडलं नाही त्यामुळेच असं होतं विठ्ठल 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 कलावज्ञ जीवो धनार्थावतारो कलंकांकती ज्योतिकामो दिवक्त्रो कलाणेशवादा पनोदार हदीक्षो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची रे ज्ञानेशंच ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं
श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी संताची चरणावरी संताची माथा चरणावरी दंडवत साशंग हे करी दंडवत साशंग हे करी दंडवत साशंग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत दंडवत हळूहळू फरक पडायला फवारणीचा असू दे. सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दर्यात हाती न करावी भजती जनामध्ये चली आई पवन कुमार हमारी हरि कीर्तन में हमारी हरि कीर्तन में हमारी हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना ले आना दशरथ लाल हमारे हरि कीर्तन में चले आइए पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आइए पवन कुमार हरि कीर्तन में चले आइए पवन कुमार हमारे हरि कीर्तन में ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान मनोनी आपुल्या बाळा चालवी सखळा नामा मने दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. अखिल गुणनिधान कारण कारण करुणा वरुणालय तडद्वीत अनन्वित पितांबरधारी भक्तवांच्या कल्पतरू नंद नंदन यशोदानंद सच्चिदानंद परम परमेश्वर पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ भक्त ज्ञानीश प्रिय जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाना या भगवंताच्या समोर प्रार्थना करत आहेत. भगवंताला काहीतरी विनंती करत आहेत. नवे नवे आजचा अभंग इतका सुंदर आहे. सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडल्या बरोबर प्रत्येकाने मनावा असा सुंदर गोड अभंग आहे. मानवी जीवनातील दुर्गुणाचा त्याग करून सद्गुणाची प्रार्थना देवाकडे करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायकडे देवाकडे प्रार्थना करत असताना प्रार्थनेचा विषय सद्बुद्धी.
देवा, माझ्या आयुष्यामध्ये दुर्बुद्धी नावाचा विषय कधीच आला नाही पाहिजे, कधीच येऊ देऊ नकोस. वास्तविक पाहता सबंध आयुष्य तुकोबारायचो तुम्ही आम्ही ऐकलेले, पाहिलेले, वाचलेले. तुकोबारायच्या जीवनात कधी दुर्बुद्धी आली का हो? आली का? तरीही तुकोबाराय दुर्बुद्धीचा त्याग करण्याकरता सांगतायत आणि सद्बुद्धीचं ग्रहण करण्याकरता सांगतायत. सद्बुद्धी मागण्याकरता तुकोबारायनी इतर देवाचं नाम निर्देश न करता नारायणाला पाचारण केलेलं आहे. देवाने सांगितलं तुकोबाराया, तुमच्याकडे सद्बुद्धी ऑलरेडी आहे, दुसरं काहीतरी मागा, दुसरी कशाची तरी प्रार्थना करा. तुकोबाराय म्हणले, जर मला सद्बुद्धीत असेल दुर्बुद्धी देणार नसशील तर त्या सद्बुद्धीला जोड तुझ्या चरणाची पाहिजे. सद्बुद्धीला जोड जर तुझ्या चरणाची असेल तर याच्यापेक्षा वेगळं मला काहीच लागत नाहीये. आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवानी सांगितलं तुकोबाराया, तुमची प्रार्थना योग्य मला पटतीये. सद्बुद्धी सोबत पाय पाहिजेत जे तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. पायाला घेऊन करणार काय? सद्बुद्धी सोबत दुसरं काहीतरी मागा, दान धर्म मागा, पुण्य मागा, मोक्ष मागा, काहीतरी दुसरं मागा. तुकोबाराय म्हणले नको, फक्त तुझे पाय मिळाले जगतातलं सर्व काही मिळालं, बाकी काही करायची गरज नाही, बाकीच्या गोष्टीत गुरफटायची गरज नाहीये. देवा, तुझे चरण घेऊन मी एकच करणार, त्याची सेवा करणार आहे. नारायणाकडे तुझे चरण मागतायत. कुठपर्यंत नारायण नारायण महाराज? मानवी जीवनामध्ये नारायणाचं काय महत्व आहे? जे नारायणाचं महत्व आहे ते ज्ञानेश्वरी पारायणाचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल कुठपर्यंत पारायण करायचं? पारायण 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 कुठपर्यंत? जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय महाराज. विठ्ठल विठ्ठल चरण घेऊन करणार काय? काही नाही देवा, तुझ्या चरणाची अखंड सेवा करणार आहे. आणि तुझ्या चरणाची सेवा करत असताना जो माझ्या मनामध्ये भाव निर्माण झालाय, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी झावो. तुझ्या चरणाबद्दल माझ्या मनात आज चांगला भाव आहे, पण तो भाव शेवटच्या श्वासापर्यंत टिकला तर त्या भावाला किंमत आहे. सप्ताहाला की माळ घालाय अर्ध गाव आहे. सप्ताहाला की माळ घालायला अर्ध गाव आहे, पण खंडोबाच्या जत्रेला माळकरी शोधावं लागतं. ही शोकांतिका आहे. विठ्ठल सप्ताहासारखं वातावरण झालं, प्रत्येकाला माळ घालावरती माळ घालण्याचा भाव निर्माण होतो, पण खंडोबाच्या यात्रेपर्यंत तो भाव टिकत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. मग तुकोबाराय म्हणताय, देवा, तुझ्या चरणाबद्दल भाव निर्माण झालाय, तो निर्माण झालेला भाव 26 वर्ष नाही, शेवटच्या श्वासापर्यंत टिकला पाहिजे. तुझ्या हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाहीये. मग तुकोबाराय म्हणले, देव म्हणताय तुकोबाराया, हा भाव तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकलाही, याच्यातून तुम्हाला लाभ काय? तुकोबाराय म्हणले, देवा, याच्यातला लाभ शेवटच्या क्षणालाच सांगता येतो, याच्यापेक्षा जगतात दुसरा मोठा लाभच नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. कधी शेवटच्या क्षणापर्यंत तो भाव टिकला तर मग शेवटच्या क्षणाला म्हणता येतं, तुका म्हणे आता आणि लाभ नाही या परता. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ 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 भावार्थ. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, अतिशय पुण्य पावन सुशिक्षित परमार्थिकांची, परमार्थ प्रेमिकांची, गुणी जनांची, विद्वत जनांची परमार्थिक वारसा जतन करणारी, लोकडेश्वराच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली श्री क्षेत्र धनंज नगरी, या नगरीतील चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकऱ्याच्या वतीनं परिसरातील सर्व भजनी मंडळाच्या सहकार्यातून
साधू संतांच्या भगवंताच्या असीम कृपेतून 26व्या वर्षातील आपली पदार्पणाची वाट. गेले 26 वर्ष झाला आपण अविरतपणे ही सेवा करताय चालू ठेवले. 2 तप पूर्ण होऊन एक उत्सव महोत्सव साजरा करून 3ऱ्या तपात आपली वाटचाल सुरुवात झालेली आहे. 3 तपापर्यंत जाणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि विशेष करून एवढं मोठं नियोजन करून इथपर्यंत यायचं म्हणजे सोपं नाहीये. मोठं होणं सोपं आहे, पण मोठे पण टिकवणं मात्र खूप अवघड आहे. विठ्ठल मी गेली 10 वर्षापासून आपला सप्ताह पाहतोय. मी या परिसरात बरंचसं हिंडतोय. 10 वर्षामध्ये आज बराच बदल दिसतोय. 10 वर्षापूर्वी चालू कीर्तनातच एकदा आलो होतो, बसायला जागा शिल्लक नव्हती. आज बऱ्यापैकी मंडप शिल्लक दिसतोय. यापेक्षा मंडपही भरपूर मोठा होता. विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन, सूत्रबद्धता. टाचणी पडली तर त्याचा आवाज येईल इतकी शांतता. आणि या सर्व कार्यक्रमाला लाजवेल अशी सुंदर साऊंड सिस्टीम आमच्या दादाची. टाळी वाजवा एकदा जोरदार दादासाठी. आणि या साऊंड सिस्टम वरती आपल्या सर्वांच्या हृदयाचा ठेका चुकवणारे सगळे संगीतकार मंडळी आहेत. यांचं संगीत ऐकायला लागलं की आपला श्वास कधी बंद पडला हे आपल्याला कळत नाहीये. आणि त्यांच्या साथीला अगदी त्याच नादब्रह्मामध्ये साथ करण्याचं काम आमचे आसाराम महाराज करतायत. अतिशय आनंद आहे. एकापेक्षा शूरवीर आहेत. त्यांच्या पुढे मी छोटा आहे, त्यांचं नाव घेणे निर्देश नाहीये, पण आपल्यासाठी म्हणून घ्यावं लागतं. श्री हरिभक्त परायण संगीत विशारद परमार्थ प्रेमी सुधीर महाराज, ज्यांनी आपला आयुष्यातला बराचसा काळ ढोकबाबांच्या सोबत घालवलेला आहे. तसेच जे सध्याच्या काळामध्ये आळंदीचं वैभव म्हणून गाजल्या जात आहे, ते आज आपल्या गावात आपल्याला आनंद देण्यासाठी इथपर्यंत आलेलं आहे. नवे नवे माऊलीचा आशीर्वाद आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. घ्यायचंय किती हे तुमच्या हातात आहे. बाकीचं मला जास्त सांगता येत नाही. श्री हरिभक्त परायण संगीत विशारद उद्धव बापू महाराज आणि या सर्वांच्या जोरदार आणि तसेच यांच्याही साथीला जिने आता सुंदर गोडचाल म्हणली आमचे परम मित्र. आम्ही काही दिवस दिंडीमध्ये सोबत चाललो. आमचे संगीत विशारद संतोष महाराज वाघ आणि याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी श्री हरिभक्त परायण संगीत विशारद जनक महाराज कदम आणि आमचे ग्रामनिवासी श्री हरिभक्त परायण सुनील महाराज पवार, मृदंगाचार्य दत्तात्रय महाराज सारसेकर. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावातील भजनी मंडळ आणि परिसरातील भजनी मंडळाच्या सहकार्यातून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील 26व्या वर्षातील 2ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व संयोजकाच्या वतीनं आपल्या गावातील नागोराव पाटील सूर्यवंशी यांच्या सौजन्याने आमचे परममित्र साईनाथ पाटील धनंजकर यांच्या योगातून ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व श्रोते सज्जनाच्या दर्शनाचा झालेला लाभ आहे. भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील, तुम्ही जिथपर्यंत साथ देताल तिथपर्यंत आपली सेवा चालणार आहे. जास्ती वेळ घेणार नाही, मलाही तेवढा वेळ नाहीये. अगदी 4-5 वाजेपर्यंत आपली सेवा उरकून घेऊ. विठ्ठल आपला एक नियम ठरलेला आहे. ज्या वेळेस भजन होईल त्या वेळेस सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजवून भजन करायचं. आणि तुम्ही जितक्या जोरात टाळी वाजवताल, जितक्या प्रेमानं टाळी वाजवताल, आणि तुमचं टाळी वाजून केलेलं भजन मला पटलं बरं का, तुमचं टाळी वाजून केलेलं भजन मला पटलं की लगेच कीर्तन सुटलं. नाहीतर इथंच तांबडं फुटलं. विठ्ठल विठ्ठल
आजच्या सेवेकरता अभंग घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. विशेष उपस्थिती आपल्या सप्ताहाचा आकर्षण ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करतात त्यांचे परम मित्र भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये भगवंताची सेवा करायची. विठ्ठल विठ्ठल ज्यांनी आज सुंदर मिष्टान्नाची अन्नदानाची पंगत घातली ते माधवराव पाटील सूर्यवंशी आदी करून सर्व सूर्यवंशी परिवार या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करत आहेत. आज दुसराच दिवस आहे. काल नामपर झाला असेल या अपेक्षेने आज प्रार्थनापर अभंग मी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करत आहेत. प्रार्थना कशाला म्हणतात? उत्कर्ष प्रतिपादक इच्छा सहा प्रार्थना. आपला उत्कर्ष व्हावा यासाठी मोठ्या व्यक्तीकडे केलेली प्रार्थना किंवा विनंती याचंच नाव प्रार्थना आहे. विठ्ठल आपल्याला मोठं व्हावं ही प्रत्येकाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे. मोठं होण्यासाठी प्रत्येक जण कोणाकडे ना कोणाकडे प्रार्थना करतोय, विनंती करतोय. जरी कोणाकडे नाही केली प्रत्येक जण देवाच्या दरबारात जाऊन का होईना काहीतरी विनंती करतोच आहे. कसलाही असू द्या, श्रीमंत असला तर देवाच्या दरबारात जाऊन प्रार्थना करतोच आणि गरीब असला तर देवाच्या दरबारात जाऊन प्रार्थना करतोच. फरक एवढा आहे, गरीब पायरीवर बसून प्रार्थना करतो आणि श्रीमंत असणारा आतमध्ये जाऊन प्रार्थना करतो. विठ्ठल कसलाही जरी असला तरी प्रार्थना करण्यासाठी एक दिवस त्याला वाकावं लागतं हे निश्चित आहे. भले 5 वर्षाला एकदा का होईना येऊ द्या, पण प्रार्थनेसाठी आपल्या दारात येतच असतात. प्रत्येक जीवाला आपला उत्कर्ष व्हावा इच्छा आहे. प्रत्येकाला मोठं व्हावं ही इच्छा आहे आणि मोठं होण्यासाठी कोणी 5 वर्षाला येत असेल, कोणी रोज जात असेल, पण प्रत्येकाच्या हातामध्ये हात जोडलेला आहे आणि प्रार्थनेचा विषय प्रत्येकाच्या अंतःकरणात भरलेला आहे. विठ्ठल प्रार्थना प्रार्थना म्हणजे काही नाहीये. प्रार्थना ही हव्यासा पोटाचं नाव आहे. प्रार्थनेचं शुद्ध स्वरूप म्हणजे मागणं आहे. याच्या पलीकडे वेगळं काही नाहीये. प्रत्येक जण आपल्या दारात मागण्या करता येतोय. आपणही कुणाच्या तरी दारात मागण्या करता जातोय. कुणाचं दार नाही सापडलं तर देवाच्या द्वारात निश्चित मागण्या करता आपण जातोय. प्रत्येकाला मागावं लागतं हे निश्चित आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना रूपाचं मागणं मागतायत. विठ्ठल वास्तविक पाहता साधू संतांचं चरित्र आपण अभ्यास करू गेलो तर सगळं संत मंडळी मागणीचा निषेध करतायत. मागण्या करता संत मंडळी कधी पुढे सरसावत नाहीत. नवे नवे मागणी करणाऱ्याला संत महात्मे दूषण देत आहेत. हात पसरीजीने भीगाता हात पसरीजीने भीगाता हात पसरीजीने भीगाता हात पसरीजीने भीगाता हात
जोरात जोरात जोरात. वा वा वा. सकल संत मंडळीचा पंचरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल प्रत्येक संत ही मागणीच्या विरोधातले, कोणीच मागणीचं समर्थन करणारा नाही. नवे नवे शास्त्राचाही आधार घेतला, शास्त्रही मागणीच्या विरोधातलाय. शास्त्रही सांगतो जो मागतो ना तो सगळ्यात हलका आहे, तो निश्चित आहे. किती हलका आहे? गवताच्या काडीपेक्षाही तो हलका आहे. जो दुसऱ्या पुढे हात पसरतो तो. विठ्ठल विठ्ठल. जो दुसऱ्या पुढे हात पसरतो त्याला निश्चित्व हलकं तो प्राप्त होतं. कापसापेक्षाही तो हलका आहे, काडीपेक्षाही तो हलका आहे. माणसानं कधी दुसऱ्या समोर हात पसरायचा नाहीये. आपल्याला दुःख असेल तर आपलं आपल्या जवळ ठेवा. सध्याचा काळ बेकार आहे. लोकांपुढे दुःख सांगायला गेलं तर लोक मोठं हसून आपलं रडून ऐकतात, आणि आपल्यापासून उठून गेलं की दुसऱ्या पुढे हसू हसू सांगतात. ही सत्य परिस्थिती आहे. विठ्ठल. आपलं दुःख लोकांसमोर व्यक्त करू नका आणि दुसऱ्याला कधी काही मागू नका. भले आपलं 2 दिवस लेट जाऊ द्या, पण दुसऱ्या पुढे मागण्याचा प्रयत्न कधी करू नका. आपल्याकडे ती वस्तू उशिरा येईल याची खंत मनात बाळगू नका, पण दुसऱ्या पुढे हात कधी पसरू नका. विठ्ठल. तुम्ही लई लांबच्या गोष्टीचा विचार करू नका. लोकांना इतकी मागायची सवय झाली, इतकी मागायची सवय झाली, सकाळी उठल्याबरोबर दुसऱ्याच्या दारात जातात. कशा करता? तंबाखू असली तर चुना मागतील, तंबाखूही मागायला लोक दुसऱ्याच्या दारात जात आहेत. मी तर स्पष्ट सांगतो, एकतर व्यसन करूच नका. व्यसनानं कधी कुणाला काही मिळालं नाहीये, आणि जरी करायचंच असेल तो स्वतःच्या हिमतीनं करागडे. लोकांच्या दारात हात पसरू नका. विठ्ठल. आतापर्यंत तंबाखू खाणाराचं काय भलं झालंय सांगा बरं? काय काय भलं झालंय? जास्तीत जास्त फायदा झाला असेल, दात पिवळे झालेत. याच्या पलीकडे काही मिळाले का? काहीच मिळालं नाही महाराज. अरे मी मुला तंबाखू खात जाऊ नये. एका कीर्तनात असंच सांगितलं. कीर्तन झाल्यावर त्यानं बैठकीत प्रश्न केला, महाराज तंबाखू खात जाऊ नका म्हणता. मी म्हणलं हो. अहो तुमच्या तंबाखूचं वर्णन तर तुकोबरायने केलंय म्हणले. मी म्हणलं कस काय? तुकोबरायने सांगितलंय म्हणले याच्यासारखा पवित्र आणि गोड रस कुठंच नाही. मी म्हणलं कुठं सांगितलंय? तुकोबरायने सांगितलंय नाही म्हणले. मी म्हणलं कुठं सांगितलंय? जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत ही जया असं फिके पुढे, याच्या रसा पुढं अमृताचाही रस फिकाय. मी म्हणलो वा रे वा पठ्या, कशाचा अर्थ कुठं लावून घेतो? तुझ्या पदरापुरतं झालं की ओके झालं. तुकोबरांनी जिवे गोड 3 अक्षर तंबाखू हे नाही सांगितलं. तुकोबरांनी विठ्ठल नामासाठी ते अक्षर उच्चारलेले, तंबाखूसाठी नाहीयेत. मी त्याला सांगितलं बाबा तंबाखू खाऊ नये, तंबाखू खाणं चांगलं नसतं. याहीपेक्षा पुढे जाऊन बोललो, म्हणलं अरे राजा तंबाखूला गाढव सध्या खात नाही. त्यानं अशी टाळी वाजवली. म्हणला महाराज हेच तर खरं आहे. कळलं का तुम्हाला? कळलं का नाही? नसलं कळलं तर काल्याला जेवण करून जावा. विठ्ठल विठ्ठल. त्यानं बोलता बोलता माझ्यावर गाढव पदवी लादली. त्यानं स्पष्ट मी म्हणलं अरे तंबाखूला गाढवही खात नाही. ती म्हणला मी तेच तर म्हणतोय. मला कळालं, पण स्वतःला गाढव कसं म्हणून घेऊ? बरं वाटतंय का तुम्हाला? मी नाही कळल्याचं सोंग घेतलं. मी म्हणलं कस काय कस काय? त्यानं असं सुंदर शब्दात सांगितलं. ऐका म्हणला महाराज. मी म्हणलं बोला. लाल लाल कांद्याला हिरवी हिरवी पात. वा. लाल लाल कांद्याला हिरवी हिरवी पात. मी म्हणलं पुढं काय सांगतो की आता? त्यानं सांगितलं लाल लाल कांद्याला हिरवी हिरवी पात,
जी तंबाखू खात नाही ती गाढवाची जात. मी म्हणलं बापू इथं भेटलास ती भेटलास, आता कुठं सध्या भेटू नको विठ्ठल. व्यसन करूच नाही. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियारो अक्ल गुम हो जाती है. अपने पलों का दाम खरीद कर मुंह में मक्खी जाती है. दरू 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 दारू गांजा मत हो जाती है. दारू गांजा अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत अक्ल गुम हो जाती है. दारू गांजा मत अक्ल गुम हो जाती है. दरू 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 गजब गजब गजब. आता पटलं बघा तुम्हाला, म्हणजे मला बी कळलंय आता काय काय माल इथं एकत आहे का नाही. आपल्या गावात खात ऐकून तंबाखू, खात ऐकून तंबाखू. वा 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 वा, आदर्श गाव आहे आपला. इथं कोणीच तंबाखू खात नाही. खात्यात पण सांगायची कुणाची हिंमत नाही. मी आता गेल्या मोदीला फोन करून सांगतो, धनजला स्वच्छता, ग्राम स्वच्छता आणि आदर्श व्यसनमुक्तीचा पुरस्कार द्या. चालतंय ना. व्यसन करू नका, पण केलंच तर स्वतःच्या हिमतीवर करा. लोकांच्या दारात हात पसरायला जाऊ नका. जो हात पसरतो त्याला संत मंडळी धिक्कार करतात, त्याचा कधीच गौरव होत नाहीये. जो देतो त्याचा नेहमी गौरव होतो महाराज. देतो तो देव असतो आणि घेतो तो तुमच्याकडे नाही का. घेणाराला राक्षसाची पदवी दिली जाते आणि देणाराला मात्र नेहमी देवाची पदवी दिली जाते. विठ्ठल विठ्ठल. माणसाला नेहमी देण्याकरता पुढे असावं, घेण्याकरता नाहीये. लोक देण्याकरता पुढे येत नाहीत. नवे नवे ज्ञानोबरायची वारी देखील वारीसाठी करत नाहीत. येताना गटुडे बांधून आणायला मिळतात एवढ्यासाठीच गर्दी वारीत आहे. कशाची बी लाईन असली की घुसला, लाईन दिसली की घुसला, लाईन दिसली की घुसला. मी तर एक नवलच बघितलं. एका लाईनला सगळे माणसं उभारली होती आणि एकच बाई होती मागच्या कडला. तिनं पुढचा विचार बी केला नाही. म्हणलं कशाला उभारली असेल बाबा, सगळी माणसाची लाईन आहे, एकच बाई का उभारली असेल. लाईन तिथंच सोडली. मी आपलं पुढं चलत राहिलो आणि चलत 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 गेल्यावर पुढं शेवटला बघितलं ती दाढी करायचं दुकान होतं आणि तिथं फुकट दाढी होत्या. मग माझ्या लक्षात आलं ही बाई का उभारली असेल. लाईन सध्या लोक बघत नाहीत, बिनदास डोळे झाकून तिथं उभारतात. विठ्ठल विठ्ठल. देण्याकरता आपला हात पुढा असावा, घेण्याकरता नाहीये. मग महाराज तुम्ही सांगताय तुकोबरा या अभंगातून प्रार्थना करतायत, मागणी करतायत, तुम्हीच सांगताय संत महात्मे मागणीच्या विरोधात आहेत. नेमकं आता आम्ही कोणतं घ्यायचंय, हे घ्यायचंय का ते घ्यायचंय, नेमकं कोणतं घ्यायचंय. संत मंडळीला मागण्याची गरजच नाहीये. साधू संत कधीच कोणाकडे हात मागितला नाहीये. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, जगातली पहिली कर्जमाफी माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने केलेली आहे. तुकोबरायचा सावकारकीचा धंदा होता. ज्यावेळेस तुकोबराय भजनामध्ये गेले, भगवंताच्या छंदामध्ये नटल्या गेले, त्यावेळेस तुकोबरांनी सगळ्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि सबंध लोकाला कर्जमाफी देऊन टाकली. कोणाचाही 1 रुपया घेतला नाही. सरसगट कर्जमाफी दिली, 1.5 लाखापुरती नाही. आणि ते तुकोबराय तुम्हा आम्हाला मागतील. ज्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही ती तुम्हा आम्हाला मागतील. नाही महाराज,
त्यांना मागायची गरज नाहीये. संत महात्मे तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता काही वाटा करून देत असतात आणि त्या वाटेने आपण चालायचं असतं. संत महात्म्याला माहिती आहे पुढं भविष्यात कलियुगात एखाद्याला भगवंताची भेट झालीच आणि देवानी विचारलं काहीतरी माग, त्यावेळेस काय मागावं हे कळालं पाहिजे. संसारातलं नासकं कुचकं मागून देव मिळालेला, देव प्रसन्न झालेला व्यर्थ गेला नाही पाहिजे. म्हणून संत मंडळी तुम्हा आम्हाला मागून दाखवण्याचं काम करतायत. कदाचित देव प्रसन्न झालाच तर देवाला काय मागावं याचं सुंदर उदाहरण तुकोबराने अभंगाच्या म्हणा बाकीच्या नका वाजवा, तुम्हाला थंडी वाजायला लागली. हात बाहेर काढले तर गारटून जातील उगाच. नका काढू, असं मध्ये झाकून ठेवा. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला मागून दाखवण्याचं काम करतायत. तुकोबरायला काही मागायची गरज नाहीये. कदाचित तुम्हा आम्हाला देव जर प्रसन्न झालाच तर आपल्याला काय मागावं हे कळालं पाहिजे. म्हणून तुकोबरायांनी जगतातलं अलौकिक मागणं आज मागितलंय. ज्याने हे मागणं मागितलंय त्याच्या जीवनाचा उद्धारच झाला पाहिजे. त्याचं जीवन कधीच पतनाला जाणार नाही. पण आजचं मागणं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल
अभंगात प्रवेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाची सुरुवात करताना दकाराने करतायत. क्वचितच अभंगाची सुरुवात दकाराने होत असते. थोडं लक्ष देऊन ऐका, लक्षात येईल. संबंध तुकोबारायचा गाता जरी पाहिला तर आपल्याला जास्तीत जास्त 2 ला 3 अभंग दकाराची सापडतील. तुकोबारायांनी दुर्गुणाचा त्याग केलाय. दग्धाक्षराने सुरुवात केली आणि दग्धाक्षर नेहमी घातक असत. दुर्बुद्धी, दुःशासन, दुर्योधन, दुःशील, जेवढे 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 दचे नाव आहेत ना ते नेहमी घातक असतात. विठ्ठल विठ्ठल बुद्धीच्या संबंधाने विचार करू गेलो. बुद्धीचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रानं बुद्धीचे 2 प्रकार सांगितलेत. व्यवसायात्मका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हेनंतश्च बोद्धव्य व्यवसायिनाम. बुद्धीचे गीताशास्त्रानं 2 प्रकार सांगितलेत. एक व्यवसायात्मका बुद्धी, तिलाच आत्मा नात्मा विवेक बुद्धी म्हणतात. आणि दुसरी एक बुद्धी सांगितली तिला निश्चयात्मका बुद्धी म्हणतात. लक्ष द्या थोडस. हे बुद्धीचे 2 प्रकार आहेत. आत्मा नात्मा विवेक बुद्धी आणि निश्चयात्मका बुद्धी. माणसाला नेहमी करत असताना, कार्य करत असताना, जगत असताना 2 विचार येतात, आहे की नाही. कीर्तन चालू झालंय, आज दुसरा दिवस आहे. लातूरकडला महाराज आहे. जाऊ का नको, जाऊ का नको. टीव्हीवर चांगली सिरियल लागलेली आहे, पाहू का नको. कीर्तनाला जाऊ का नको, है की नाही. माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम म्हणजे आत्मा नात्मा विवेक बुद्धी आहे. माणसाला हे करावं का ते करावं कळत नाही. मग कधी कधी माणूस सहज म्हणतो, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, नेमकं कोणचं करू हे माणसाला कळत नाहीये. त्यावेळेस माणसाची बुद्धी भ्रमित होते आणि भ्रमित झाल्यानंतर माणसाचा निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. विठ्ठल विठ्ठल मुलीला मुलगा पाहायला आला. 20 एकर जमीन आहे, पण पोरग बॅटरी लावून बघावं लागतंय. बाप म्हणते देऊ का नको. माझ्या मनाला काही वाटेल, पुरीला विचारतो, बाई तुला पोरग पटलं का. ती म्हणली पप्पा तुम्हाला का पटलं का. दुसरं स्थळ आणलं, त्याला नोकरी आहे, कारखान्यात परमनंट आहे, पण जमीन 2च एकर आहे. देऊ का नको. माणसाची बुद्धी ज्यावेळेस वाहिवल होते, हे करावं का ते करावं कळत नाही, त्यावेळेस निश्चित निर्णय चुकण्याची क्षमता असते. अशा वेळेस जर आपल्याला कळत नसेल तर संत महात्म्याच्या चरित्राचा किंवा त्यांच्या गाथेचा आधार घ्यायचा. संत महात्मे याच्यातून आपल्याला पर्याय देत आहेत. बाबा बाकीच्या गोष्टी करू नकोस. संसार करू का परमार्थ करू, भजन करू का काय करू हे कळत नाहीये. कीर्तनाला जाऊ का सिरियल पाहू हे कळत नाहीये. तेवढं संत महात्मे सांगतात सिरियल मध्ये काही पडलेलं नाही. संसारानं आतापर्यंत कुणाचं बिल काढलेलं नाही. संसार कितीही टोकाचा केला आतापर्यंत त्याच्यात फायदा कुणाचा नाही झाला. पठ्ठ्यानं 4 एकरची 40 एकर केली, उग झाली असेल का. रात्रंदिवस कष्ट केले महाराज. 1-1 रुपया त्यानं जतन केला. 1-1 रुपया जतन केला म्हणण्यापेक्षा 5 रुपयाची सुपारी त्यानं 6 महिने खाल्ली. किती दिवस, 6 महिने. खाता येते का, खाता येते का. पण पठ्ठ्यानं खाल्ली. 6-6 महिने एक सुपारी खाल्ली म्हणून 4 एकराची 40 एकर केली. सुपारीला त्यानं असं छिद्र पाडलं, दोरी बांधली आणि दोरी बांधलेली सुपारी चौकटीला बांधली. सकाळी एकदा जेवण केले की जाता जाता त्या सुपारीला
गर 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 तोंडात फिरवायची न सोडायची न कामाला लागायचं. संध्याकाळी घरी आला, जेवण केलं, तलब झाले की एकदा चौकटीकडे जायचं, गपकन तोंडात घ्यायची, गरगर फिरवायची न कामाला लागायचं. इतका बारकाईनं संसार करावा लागते. तवा 40 होती आहे विठ्ठल. एवढाही संसार बारीक केला, शेवटी पोरग लातच मारणार आहे. लक्षात ठेवा. आणि कितीही कमी लो तर शेवटच्या क्षणाला का होईना पोरग म्हणणारे माझ्यासाठी काय केलं आहे की नाही. म्हणून संसारात कधी कोणाचं बिल नाही गेला नाही. म्हणून साधू महात्मे संत महात्मे सांगतायत, बाबा हो संसारात काय पडलं नाही मग काय करा, बाकीचं काही करू नका. संत महात्मे निश्चयाकडे नेतात आणि निश्चयात्मक बुद्धी आपल्या अंतःकरणात उतरवतात आणि त्या निश्चयात्मक बुद्धीपासूनच आपल्या जीवनाचा उद्धार होतो. संत महात्मे सांगतात, बाकीच्याला माझं म्हणणं सोडून दे, घरदार बायका पोरं गुरं ढोरं सगळ्यांना सोडून दे, त्याच्यात तुझं काही पडणार नाही, त्यांना माझं म्हणत बसू नको. तुला माझंच म्हणायचं असेल तर एखाद्या भगवंताला म्हण, विठ्ठलाला माझं म्हण, दुसऱ्यात काहीच पडलेलं नाही. देवा माझा मी देवाचा, 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 माझा 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 मी देवाचा, देवा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देवा माझा मी देवाचा, देवा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देवा माझा मी देवाचा, देवा माझा मी देवाचा, देवा माझा मी देवाचा, देवाचा. वा 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 वा. देव माझा आणि मी देवाचा, एवढंच तुझ्या मनामध्ये निश्चय कर, बाकीच्यात काही करू नको. विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा ही ज्या दिवशी तुला कळल त्या दिवशी तुझ्या मनातली निश्चयात्मक बुद्धी जागी होईल. आणि ज्या दिवशी निश्चयात्मक बुद्धी तुझ्या ठिकाणी जागी होईल त्या दिवशी तुझा उद्धार होण्याकरता वेळ लागणार नाही. विठ्ठल हे गीताशास्त्रानं बुद्धीचे 2 प्रकार सांगितलेत. संत महात्म्याने बुद्धीचे 6 प्रकार केलेत. सामान्य बुद्धी, असामान्य बुद्धी, लौकिक बुद्धी, अलौकिक बुद्धी, सद्बुद्धी आणि आजच्या अभंगातली दुर्बुद्धी. हे 6 प्रकार संत महात्म्यांनी सांगितलेत. सामान्य बुद्धी कोणाची असती? तुमची आमची सर्वांची. असामान्य बुद्धी विचारवंताची असते. विचारवंत 20-30 वर्षाच्या पलीकडचा विचार करतो. जसं आपल्या नांदेडचं विष्णुपुरी धरण कोणी बांधलं? शंकरराव चव्हाण. कधी त्यांचा काळ होता? त्या काळात त्यांना ते विचार सुचले. आजपासून 25-30 वर्षानंतर पाण्याची गरज निश्चित पडणार आहे आणि त्या काळात त्यांनी विष्णुपुरी सारखं धरण बांधून ठेवलं. राजकारणाचा विचार नाही केला, समाजकारणाचा विचार करून तुमच्या आमच्या हितासाठी ते धरण बांधलं. आज त्याची किंमत आपल्याला कळते. याला विचारवंत म्हणतात. विठ्ठल लौकिक बुद्धी आणि अलौकिक बुद्धी. लौकिक बुद्धी असते ते शास्त्रज्ञांची, सामान्य गोष्टीतून शोध लावतात. आणि अलौकिक बुद्धी असते ते ऋषी मुनीची. शास्त्रज्ञ ऋषी मुनीच्या शास्त्राचा शोध घेत घेत अभ्यास करत करत शोध लावतात, म्हणून त्यांची लौकिक बुद्धी आहे. आणि ऋषींनी हजारो वर्षापूर्वी ते शोधून ठेवले, म्हणून ऋषीची अलौकिक बुद्धी आहे.
माऊली ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी या लाईटीचा शोध लावलाय. उदकाचे न्यावेशे लखलखीत तेज दिशे, पाण्यापासून विजेची निर्मिती होते. हे 700 वर्ष अगोदर ज्ञानोबरायांनी शोध लावून ठेवला आणि त्या शोधाचा अभ्यास करता करता शास्त्रज्ञ इथपर्यंत येऊन पोहोचले आणि धनंज गावामध्ये प्रकाशच प्रकाश केला. विठ्ठल विठ्ठल. आता आहे ती महत्वाची बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सद्बुद्धी कशाला म्हणतात? जिच्याने सर्वांचं चांगलं होतं तिला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी नेहमी नेहमी निर्माण होत नसते, लक्ष घ्या. सद्बुद्धी नेहमी नेहमी निर्माण होत नसते. माऊली ज्ञानोबराय सांगतायत, गंगेशी उदधी निरंतर. गंगेला रोज रोज पूर येतो का? नाही महाराज. गंगेला पूर कधीतरी वर्षाला एकदा येतो. तुमच्याकडे एकदा येतो, आमच्याकडे 10-5 वर्षाला एकदा येते. गंगेला पूर नेहमी नेहमी येत नसतो. तसं मानवाला सद्बुद्धी रोज रोज सुचत नसते. ज्या दिवशी सद्बुद्धी सुचली त्या दिवशी तिचं ग्रहण केलं की कार्य मोठं दिसतं. आजपासून 26 वर्षापूर्वी कुणाला तरी सद्बुद्धी सुचली असेल का नाही? आणि त्या सद्बुद्धीचं एवढं मोठं कार्य आपण 26 वर्षापासून पाहतो. सद्बुद्धी सुचते थोडी, निर्माण होताना थोडी असते, पण तिचं कार्य मात्र खूप मोठं असतं. ज्ञानोबराय सांगतायत, बिंब तरी बचके जीवने प्रकाशा त्रिभुवन थोकडे. सूर्य उगवताना किती असतो? किती असतो सूर्य उगवताना? अगदी मोठभर असतो. पण उगवल्यानंतर त्याच्या प्रकाशानं त्रिभुवन प्रकाशित होऊन जातं. जसा सूर्य उगवताना असतो तसं सद्बुद्धी निर्माण होत असताना असते. निर्माण होताना खूप थोडी वाटते, पण तिचं कार्य मात्र खूप मोठं असतं. म्हणून सद्बुद्धी निर्माण झाली की तिला लगेच धरलं पाहिजे. आपल्याला माळ घालावी वाटली, आता उदय विचार करू म्हणायचं नाही. लगेच विचार केला तर गळ्यात माळ पडते. नाही तर 8 दिवस नाही 26 सप्ते गेले तरी माळ घालू शकत नाही. विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज तुमचं पटतंय गडे. महाराज खरंच गोड सांगायलाय, एवढं गोड सांगायला, एवढं गोड सांगायलाय. उठावर महाराजाचे पायच धरावे, 500ची नोट हातात घालावी, आहे का नाही? अशी जर सद्बुद्धी कुणाला सुचली तर वेळ करूच नका, करूच नका. तुम्ही म्हणाल महाराज जरा अगोदर माहिती असतं तर आम्ही घरून आणलं असतं येताना, आहे का नाही? तशी बी काही काळजी करू नका. नोटाच द्याव्या असं काही नाही. कुणाच्या बोटात आहे का नाही? कुणाच्या मनगटात आहे, कुणाच्या गळ्यात आहे. उगा 2-2 मणी काढून दिले तरी घेऊन जातो मी. विनोदाचा भाग सोडा. सद्बुद्धी निर्माण होताना थोडी असते, पण तिचं कार्य मात्र खूप मोठं असतं. पण एवढ्या सद्बुद्धीनं एवढं केलेलं कार्य, त्या कार्यामध्ये थोडीशी दुर्बुद्धी सुचली की 26 वर्षाचा सप्ताह बंद पडायला वेळ लागत नाही. हे दुर्बुद्धीचं महान कार्य आहे. विठ्ठल विठ्ठल. हजारो वर्षाचं कार्य चाललेलं सद्बुद्धीचं कार्य एका क्षणार्धामध्ये दुर्बुद्धी नष्ट करते. 100 लिटर कोजागिरीला दूध आणलं, चांगल्या पद्धतीनं आटवलं आणि चकलीनं साखर म्हणून त्यानं असं गपकन एवढंच मीठ टाकलं. दूध राहील का होते? आता किती होतं? 100 लिटर होतं, पण मिठाची एका खड्यानं त्याचा नाश झाला. जाऊ द्या, हे नसेल उदाहरण कळलं. जगतातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे रावण आहे का? आपण किती बी रीती ऐकली ना त्याची बरोबरी होणार नाही. रावणाची बरोबरी आपल्याच्यानं कधीच होणार नाही. त्याचे स्वप्न आपण पाहू नये. रावणाकडे एवढी श्रीमंत कशाचीच कमतरता नव्हती. सगळं चांगलं चाललं होतं. देवता देखील त्याला टर कापत होत्या. इतकं सगळं चांगलं असताना रावणाला थोडी दुर्बुद्धी सुचली. परिणामी सोन्याची लंका जळून खाक होण्याकरता वेळ लागला नाही. विठ्ठल विठ्ठल. एवढं मोठं महान
याच्यापेक्षा मोठं उदाहरण माझ्याकडेही नाहीये. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा आजपर्यंत माझा पारमार्थिक प्रवास इथपर्यंत चालत आलाय, तुझ्या भेटीपर्यंत आलाय, पण या प्रवासात जर दुर्बुद्धी सुचली तर हा प्रवास इथंच बंद पडेल. हा प्रवास मला इथं बंद करायचा नाहीये. मग तुकोबराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा दुर्बुद्धी ते मना, माझ्या मनाला तुझी दुर्बुद्धी कधीच येऊ देऊ नकोस, स्वप्नातही येऊ देऊ नकोस. कधीच दुर्बुद्धीचा तुकोबराय स्वीकार करत नाहीयेत. पण आजच्या अभंगाचं थोडं विशेष आहे. तुकोबरायनी सद्बुद्धी मागत असताना पुढं नाव घातलंय ते नारायणाच. लक्षात येत आहे, कदा अनुपजो नारायणा, नारायणाला विनंती करतायत. वास्तविक पाहता तुकोबराय भजन कोणाचं करतात? विठ्ठलाचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, रात्रंदिवस विठ्ठलाचं ध्यान आहे. मग तुकोबराय इथं नारायण शब्द का घालत असतील? का घालत असतील? हे तुकोबरायचं वाङ्मय महाराज, हे तुकोबरायचं कवित्व आहे. सामान्य माणसाला याचा अर्थ लागला नाही. तुम्ही आम्ही फक्त मांडायचं तुकोबराय असं म्हणले असतील किंवा त्यांना असं म्हणायचं असेल, खरा अर्थ तुकोबरायलाच माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल एवढं गहन कविता म्हणून तर आजपर्यंत ते टिकलंय. तुम्ही आम्ही काय कविता कमी केल्या काय? कमी कविता केल्या काय? आपल्या कविता सालभर टिकत नाहीत. ज्वानी ज्वानी, इटिंग शुगर, टेलिंग लाईट, ओपन युअर माउथ, हा किती दिवस चालली आपल्या कवितेला? शेंडाना बुड, रलट आणि हिंगण बेट, कवर बी रातभर पप्पा पप्पा पप्पा. त्या कवितेला कोणी विचारतंय? पण तुकोबरायचं काव्य तसं नाही. आपल्या कवितेला मला 4 दिवसाच्या पुढे कोणी विचारत नाही. मी एकदा नगरला कार्यक्रमाला गेलो होतो. पूर्वीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर. अहिल्यानगरला कार्यक्रमाला गेलं असताना कीर्तनाला जाण्याकरता उशीर झाला. मी आपलं घाई गडबडीत फेटा बांधण्याकरता सुरुवात झाली. तिकडे रुपावळीला सुरुवात झाली होती. मी फेटा बांधू लागलो आणि फेटा बांधत असताना त्या घरातली एक छोटी चिमुकली आली. महाराज महाराज, मी म्हणलं बोल बाळा, मी एक गाणं म्हणू. 2-2.5 वर्षाचं लेकरू आहे आणि ते जर आपल्याला म्हणत असेल मी एक कविता म्हणू, एक गाणं म्हणू, आपली हिंमत आहे का पुढं जायची? आहे का? आणि जिथे लेकराला डावलून जात असेल त्याच्यासारखं महापापी कुणी नसेल, आहे की नाही? 2.5 वर्षाच्या लेकरानं विनंती केली. मी सांगितलं म्हण बाळा. मग त्या लेकरानं सुंदर अशी कविता म्हणली. तिनं एकदाच म्हणली पण माझ्या ध्यानातच बसली. पाठच झाली इतकी सुंदर त्या लेकरानं शेवटी लेकराची कविता आहे, त्याच्यातला अर्थले बघू नका, पण कविता महत्वाची आहे. ते लेकरानं गाणं म्हणायला सुरुवात केली. महाराज, मी म्हणलं बोल बाळा. गेले बाई उचाच्या मल्यात. आता लेकरू आहे, कुठंही जाईल त्याचं काय सांगता येतं. गेले बाई उचाच्या मल्यात. मी म्हणलं मग आणल्या बाई पातुल्या धलून. मी म्हणलं उसाच्या मळ्यात कुठं पाकुळ्या असतात? आता शेवटी लेकराची कवितेलाही विचार करायचा नाही. मलाही उशीर व्हायला होता. म्हणलं हा बोल बाळा. गेले बाई उचाच्या मल्यात. मी म्हणलं मग आणल्या बाई पातुल्या धलून. मी म्हणलं मग केल्या बाई भदून भलून. मी म्हणलं भगून भरून कर, नाही तर हांडा भरून कर. मी म्हणलं मग झाली का, जाऊ का? थांबा मला म्हणली. मी म्हणलं काय झालं? केल्या बाई भदून भलून. मी म्हणलं मग दिल्या बाई नवल्याला वाढून. 2.5 वर्षात मी तिच्याकडे बघतच राहिलो. मी म्हणलं झालं काय की आता? झालं का? थांबा मला म्हणली. मी म्हणलं काय? दिल्या बाई नवल्याला वाढून. मी म्हणलं मग खाल्ल्या बाई नवल्यानं चुलून. मी म्हणलं चोरून खाऊ दे ना तर वरपून खाऊ दे, काय फरक पडायला? झालं असलं तर जाऊ. थांबा म्हणली. खाल्ल्या बाई नवल्यानं चुलून. मी म्हणलं मग गेला बाई नवला मलून. आता मी म्हणलं आता नवरा मेला म्हणजे कविता संपली. मी म्हणलं निघालो आपलं. थांबा की मला. मी म्हणलं काय झालं? गेला बाई नवला मलून. मी म्हणलं मग आता काय करायचे ललून. मी म्हणलं नको रडू, जाऊ का? थांबा मला. आता काय करायचे ललून. मी म्हणलं मग घेते बाई दुसरा कलून. मी म्हणलं दुसरा करून घे, पुन्हा उसात जा, पुन्हा पाकुळ्यान, पुन्हा खाऊ घाल. असं पाहिजे बघा.
आहे का नाही? हा पटलं का आता? हा आता पटलं बघा. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा, दृष्टांत सोडून द्या. त्या लेकरानं कविता म्हणली, लेकराची लेकराच्या पद्धतीची कविता आहे, त्याला किंमत नाहीये. तुमच्या आमच्या हजारो कविता झाल्या, त्याही 1 वर्षापेक्षा जास्त टिकल्या नाहीत. पण माझ्या तुकोबरायाचं काव्य 400 वर्ष झाली तरी आज तेवढ्याला तेवढीच किंमत नाही. दिवसेंदिवस त्याची किंमत वाढत चालली. आज तुकोबराय या अभंगात नारायण शब्द घालतात. कशासाठी घातला असेल? नारायण शब्दाची व्याप्ती पाहिलं तर अर्थ आपल्या लक्षात येईल. नारायण शब्दाचा विग्रह केला तर नार अधिक अयन बरोबर नारायण. नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे घर. पाण्यावर घर करून जो राहतो तो नारायण. लक्षात येत आहे? दुसरा अर्थ आहे नृणाम, मनुष्य हा आयन माने घर. मनुष्य रूपी शरीराला जो घर करून राहतो त्याचं नाव नारायण आहे. आता महत्वाचा मुद्दा लक्ष द्या. तुकोबराय विठ्ठलाला म्हणत नाहीयेत, या शरीरात जो अंतरात्मा राहतो त्याला नारायण म्हणतायत. आणि त्या आतमध्ये बसलेल्या परमेश्वराला, नारायणाला तुकोबराय विनंती करतायत, हे नारायणा दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायणा. कारण तुकोबरायला माहिती, जो आतमध्ये बसलाय त्याच्या हातात बटन दाबायचंय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा. आणि कर्मापासून दुस्तरा कोणचं बटन दाबायचंय मध्ये बसलेले त्याच्या हातात आहे. म्हणून तुकोबराय त्या नारायणाला विनंती करत आहेत, म्हणून नारायण शब्द घालतायत. विठ्ठल मग तुकोबराय तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला दुर्बुद्धी नकोय, सद्बुद्धी द्यायची आहे. मग या सद्बुद्धी घेऊन तुम्ही करणार काय? काय नाही देवा, निस्ती सद्बुद्धी रिकामी कामाची नाही. त्या सद्बुद्धीला काहीतरी काम लावलं पाहिजे. सद्बुद्धी कुठंतरी स्थिरावली पाहिजे. आणि सद्बुद्धी स्थिरावण्याकरता जगतातलं एक अलौकिक ठिकाण म्हणजे तुझे पाय आहेत. सद्बुद्धी देत असताना त्या सद्बुद्धी सोबत तुझे पायही मला दे. हे अभंगाच्या दुसऱ्याच्या आता
सुंदर ऐकायला मिळाल्यावर खरंच 4 वाजेपर्यंत मलाही जाऊ वाटत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणताय, देवा निस्ती सद्बुद्धी नकोय, त्या सद्बुद्धी सोबत तुझे पाय जर मिळाले तर त्या पायावर माझी सद्बुद्धी स्थिरावेल. तुकोबरायांनी या चरणातून योगाची मागणी केलेली आहे. योग कशाला म्हणतात? अप्राप्तस्य प्राप्ती योगः. अप्राप्त वस्तू प्राप्त होणं हिला योग म्हणतात. आपल्याकडे तिला गावंढळ भाषेत सहज योगायोग म्हणतायत, है की नाही? जी गोष्ट आपल्याला कधी होईल असं वाटली नाही आणि ती जर घडली तर सहज म्हणतात, काय महाराज, योगायोगाच्या गोष्टी. पंढरपुरात एखादा आपण सहज जावं आणि तिथं आपल्याला जावं हे गाठ पडावा, अपेक्षा होती का? काहीच अपेक्षा नव्हती. पण चंद्रभागेच्या स्नानाला गेलं की तिथं आपली लेख बी गाठ पडली, जावं हे गाठ पडला. माणूस सहज म्हणतो योगायोगानं तुमची आमची भेट झाली की नाही. तसं त्याला योग म्हणतात आजच्या अभंगात. तुकोबराय सद्बुद्धी बरोबर भगवंताच्या चरणाची अपेक्षा करत आहेत. मग तुकोबराया भगवंताचे चरण घेतल्यानंतर त्या चरणाचं तुम्ही काय कराल? म्हणजे काही नाही करायचं, त्या चरणाची अखंड सेवा करायची. आणि अखंड सेवा करत असताना मनोभावानं सेवा करायची. आज तुझे चरण प्राप्त होताना जी भावना आहे तीच भावना चरणाची सेवा करताना आहे. आणि जी चरणाची सेवा करतानाचा भाव आहे तोच भाव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकला पाहिजे देवा. कारण मला माहिती आहे भाव निर्माण होणं सहज आहे. प्रेम नसतो प्रथम अवस्था भाव उच्यते. प्रेमाच्या पहिल्या अवस्थेचं नाव म्हणजे भाव आहे. भाव निर्माण होण्याकरता वेळ लागत नाहीये. एखादी वस्तू आपल्याला आवडण्याकरता, त्या वस्तूवर प्रेम होण्याकरता वेळ लागत नाहीये. पण ते झालेलं प्रेम टिकवण्याकरता मात्र निश्चित वेळ लागतो. त्याला शक्तीही खर्च करावी लागते. विठ्ठल प्रेम निर्माण होणं सोपी गोष्ट आहे, पण ते झालेलं प्रेम मात्र शेवटच्या श्वासापर्यंत जाणं खरोखर अवघड आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यातलं प्रकरण सध्या खूप व्हायरल आहे का नाही? त्याबद्दल मी वेगळं सांगायची गरज नाहीये. तेच प्रेम भगवंताच्या चरणावर निर्माण झालं. ते प्रेम निभवणं मात्र सोपं आहे, पण तेही प्रेम निभवण्याकरता त्याचीच ताकद लागते, त्याचीच इच्छा लागते, त्याचाच आशीर्वाद लागतो. मी मगाशी सांगून गेलो, सप्ताहाचं वातावरण झालं की माळ प्रत्येकाला घालावी वाटते. पण खंडोबाची जत्रा आली, खडम 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 वाजलं, गंगेतून माळा निघून गेल्या. अरे कुठे गेली माळ? काय माहिती नाही, दिला गंगेला पवाय गेलो होतो, कवा निघून गेली की तिचा पत्ताच लागला नाही. गंगाची एवढी रीती उपशिली पण त्या रीतीतही सापडली नाही. कुठं गेली तिचा काय सध्या मेळ लागला नाही. माळ घालण्याची बुद्धी होणं, पण घातलेली माळ शेवटच्या श्वासापर्यंत टिकणं याला प्रेम आणि भाव म्हणतायत. विठ्ठल विठ्ठल कधी कधी आपल्याला एखादी वस्तू प्राप्त होते, पण प्राप्त झालेली वस्तू टिकवणं याला भाव म्हणतात. चला छोटस उदाहरण सांगून पुढे जातो. शेतकरी नेहमी शेंड्यावर शाणा असतो, है का? 4दा गंगा येऊन गेली, सोयाबीनचं तर काहीच हाताला आलं नाही, आणि वरून अनुदानाला मार बसला, है का नाही? सोयाबीन असल्यामुळं कमी अनुदान मिळालं, आणि ज्याने ज्याने ऊस लावला होता त्यांना जास्त अनुदान मिळालं. मग ज्यांचा ऊस होता त्यांनी खुश होते, ज्यांनी सोयाबीन लावलं त्यांना वाटलं ऊस लावला असता तर ऊसही पदरात पडला असताना अनुदानही 27,000 आलं असतं, है का नाही? हा फरक 10,000चा पडला प्रत्येकाच्या जीवनात. पण शेतकरी शेंड्यावर शहाणा असतो. एकानं विचार केला, म्हणला हे ऊसालाही 12 महिने लागायचे, सोयाबीनचं काही खरं नाही, गंगासारखी जे यायला लागली, शेती परवडणं झाली, याच्यापेक्षा काहीतरी वेगळी शेती करावी. मग काय करावं?
त्यानं 4-5 जण असे निर्माण केले, एकत्रित शेती करण्याचं ठरवलं. म्हणला सगळ्यापेक्षा चांगली शेती कांद्याची आहे, कांद्याला भाव जोरदार आहे का नाही. केळीला भाव राहिला नाही म्हणून केळीची बाजू दाखवली. कांद्याची शेती करावी म्हणला. त्यानं आपल्याबरोबर 5 सवंगडी गेले, 5 आणि 5-5 एकरचा कांदा केला. 5-5 एकर कांद्याला चांगली जोपासना केली, चांगली मेहनत केली, चांगल्या पद्धतीचा कांदा उगवला, चांगल्या कांद्याला सांभाळलं, मोठा मोठा कांदा केला. 1 किलोमध्ये एकच कांदा बसू लागला. इतका सुंदर कांद्याचं पीक त्याने आणलं आणि सगळं कांद्याचं पीक काढा आल्यानंतर आता त्या 5 जणांची चर्चा चालू झाली, कांदा विकायचा कुठं. उमरीच्या बाजारात 30 रुपये, हैदराबादला 55 रुपये, सोलापूरला 65 रुपये, नाशिकला 75 रुपये, नागपूरला 85 रुपये. मग काय करावं नेमकं, कांदा न्यावा कुठं. तितक्यात एक जणाला फोन आला, हॅलो बोला सॉरी हो, कुठे आहेत पाटील, मुंबईला. अरे मग मुंबईला गेलं तसं कांद्याचं मार्केट तरी बघ आम्हाला सांग. ती मला आत्ता जातो, मार्केटच्या जवळच आहे. त्यानं मार्केटमध्ये गेला आणि कांद्याचा भाव विचारला 110 रुपये. 5 जणांनी विचार केला, म्हणजे गाडी भाडंच गेलं तर गेलं, पण आपला कांदा मुंबईलाच न्यायचा. मी कशासाठी सांगवलं माहिती, मिळतंय पण पदरात पडूस तर खरं नाही, त्याच्यासाठी सांगायला आहे का नाही. 110 रुपये कांद्याला भाव म्हणल्यानंतर सगळ्यांनी आपला 5-5 एकर कांदा काढला. एक ट्रक भरली. ट्रक कळली आता राहील नाही ते बघायला. एक ट्रक कांदा झाला. एक ट्रक कांद्यानं भरली आणि एक ट्रक कांदा घेऊन मुंबईकडे गेले. त्यांचं भाग्य उजळलं. तिथवर जाईपर्यंत आणखी भाव वाढला आणि 120 रुपयाचा त्यांना भाव आला. पाहता पाहता एवढा उच्चांकी भाव मिळाल्यामुळं प्रत्येकाला एक ट्रक कांद्याचे पैसे 1 कोटी रुपये आले. बस का, बस झाले का, अजून देऊ. 1 कोटी रुपये कांद्याचे मिळाले. 1 कोटी रुपये प्रत्येकाला कांद्याचे मिळाले. त्यांनी विचार केला, 12 महिने हेच चालले म्हणले आपले धक्कान बुकीन, इकडून तिकडं तिकडून इकडं, एवढे पैसे मिळालेत म्हणले आपण आता एसटीनं जायचं नाही, मग मस्त भाड्याची गाडी करून जायचं. एक जण मला जाऊ द्या आपण गाडीच घेऊ, ते मला कशाला गाडी, भाड्याची करून चल ना. भाड्याची गाडी केली आणि भाड्याच्या गाडीवरला भाड्याच होता. गाडी केली आणि यांच्या गप्पा गाडीत बसल्यानंतर चालू झाल्या, रामराव एवढ्या पैशाचं करायचं काय. ते म्हणला कांद्याला 1 पाणी कमी पडलं होतं, शेजाऱ्या पाजाऱ्याला मागितलं कुणी दिलं नाही. आता गेल्या गेल्या ह्याची विहीर घ्यायची म्हणला 1 आणि बाकीचं पुन्हा. श्यामराव तुम्हाला म्हणले पोरग एवढं मोठं शिकलंय पण घरी बसू नये, डोनेशन वाचून त्याला नोकरी नाही, 60-70 लाख डोनेशन मागायलेत, कुठंही गेलं तर आधी त्याचं डोनेशन भरतो आणि त्याला कुठंतरी चिटकितो. तुकाराम पाटलाला विचारलं काय करायचंय, काय नाही म्हणलं, त्या कुडाच्या घरात बसून कटाळा आलाय, पाहुणा आला, बायको तिथंच, मी बी तिथं, चहाचं पातेलं तिथंच, सगळं तिथंच. म्हणलं कुठवर सांगावं. आधी गेल्या गेल्या चांगलं नंबर 1चं टोले जंग घर बांधायचं आणि बाकीचा विषय पुन्हा बघायचा. सगळ्याला विचारलं, सगळ्यांनी सांगितलं, प्रत्येकाच्या मनातलं मनोगत सांगितलं. ही सगळं मनोगत कोण ऐकत होतं, त्यानं ऐकलं. मुंबईच्या गाडी बाहेर निघाली, घाटात लागली की ह्यानं गाडीला ब्रेक दाबायचं, फडफड 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 करायची, गाडी बंद पडायची. पुन्हा चालू करायचा प्रयत्न करायचा, गाडी काय चालू होईना. ते मला असं करा, कडकडचे 2 जण उतरा, थोडं ढकलं की गाडी चालू होतीये. 2 जण उतरले, गाडी चालू झाली, घाट पास झाला, खंडाळा घाटाच्या वर आले. वर आल्यावर पुन्हा गाडी फडफड फडफड केली, पुन्हा गाडी बंद पडली. पुन्हा म्हणला काही इलाज नाही गड्या, थोड्या एकदा ढकला, आपण पुण्यात कुठेतरी चांगलं दाखवून घेऊ म्हणला. ढकला एकदा गाडीला, इलाज नाही त्याच्याशिवाय. 2 जण ढकले, ह्यानं ब्रेक दाबून धरलं, गाडी ढकलं ना. तेच म्हणतो पुन्हा मध्ये बसलेला, काय राव तुमचे मित्र घामायुस्त्र ढकला लागले, तुम्ही खुशाल गाडीत बसले राव. डोकं ढकलायत नसलं तर बाजूला तरी उतरून थांबा, अगर ढकलायला मदत करा. तिथलं एक मधलं जरा असं ठोंबस हाडाच होतं. ते मला ह्यांच्याच्यानं गाडी ढकलत की म्हणला, पट्ट्यानं गाडीला हात लावल्यावर गाडी कुठं जाते बघ म्हणला. आता ते उतरलं, महाग होऊन त्यानं अशी गाडी ढकली, म्हणतो अशी ताकद लावून गाडी ढकली, अशी जोरात गाडी ढकली, गाडी जी गेली, आजूक महागारी नाही आली, आजूक महागारी आलीच नाही. पण जाताना निस्ती गेली नाही. 5 जणाच्या 5 बॅगा घेऊन गेली.
गाडी ढकलाय उतरवलं बॅग खाली घेऊन घेते माणूस. 5ही बॅगा घेऊन गेली. माझा दृष्टांत संपला. त्यांना कांद्याचं पीक मिळालं, भरघोस भाव मिळाला, पण मिळालेला भाव घरी येईपर्यंत टिकला का? टिकत नाही. तो जर भाव घरी येईपर्यंत टिकला असता तर त्याचं सार्थकी झालं असतं. अगदी तुकोबराय म्हणतात, देवा तुझे चरण मला प्राप्त झाले, तुझ्या चरणाची मी सेवा करणार आहे. सेवा करताना आज जो भाव आहे तो माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकला. तर तुकोबराय म्हणतात, याच्यासारखा जगतात दुसरा लाभच नाही अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे तुझे पाद चित्ते भरी दुहे